हिरवी मिरची, थोडीशी तडका मिरची पण घालायची, चवदार होती कढी। यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आहे चौथी माळ, चौथीच आहे ना। आजचा कलर आहे पांढरा आणि आता आम्ही आलो देवीच्या दर्शनाला। अजून मंदिर पण उघडलेलं नाही, तरी पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही इकडून दर्शन घेतो, इथे उघडलेलं नाही। आलोत आम्ही आत्ता सकाळचे 4 वाजले। आत्ता सकाळचे 4 वाजलेत आणि मंदिरातलं वातावरण पहा। आज लवकर आलो तरी मंदिर उघडलेलं नाही अजून। आजचा कलर पांढरा असल्यामुळे सगळ्यांनी पांढराच कलर परिधान केलाय। काल थोडा उशीर झाला असल्यामुळे आम्ही आज लवकर आलो, आजही मंदिर उघडलेलं नाही। सकाळचं वातावरण बसले तिथं आम्ही आता निवांत बसले झाडाखाली। आत्ता मंदिर उघडले, चाललो आता मध्ये। झाले मधलं पण दर्शन आणि मुखदर्शनाचं व्हिडिओ काढू देत नाहीत म्हणून बाहेरून तुम्हाला शूट करून दाखवत आहे। खूप छान दर्शन झालं। पडले आता बाहेर, हे पहा बाहेरचा दरवाजा, इथून एंट्री, इथून एक्झिट आहे। खूप छान दर्शन झालं। योगायोगानं आतमध्ये सोडलं मला, देवीच्याच मनात होतं सगळं। हा बाहेरचा रस्ता। खूप छान झालं देवीचं दर्शन। बाहेर पडले आता, निघालो घराकडे।
दार आहे आणि इथे रांगोळी पण काढली. आत्ता सकाळचे 5 वाजलेत आणि आत्ताच आम्ही घरी पोहोचलो. झालं व्यवस्थित दर्शन, ते मंदिर उघडले, आतमध्ये दर्शन पण झालं माझं. खूप छान देवीचं आज मुखदर्शन मस्त झालं. आता बनवायचं आहे चहा. सकाळचं वातावरण आणि 5 वाजले सकाळचे आणि आजची माळ आहे 5वी. मला लक्षातच नव्हती, तिथं मी 4थी म्हणले, पण आज आहे 5वी माळ आणि आजचा कलर आहे पांढरा. तो मी परिधान केलता आणि दर्शन पण खूप छान झालं. आणि आता इथून पुढे घरातली पूजा अर्चा सगळंच होतंय, ते करायचं. तर आता चहा बनवायचा आहे. किचनकडे जायचं. आलं किचन. आज आहे 5वी माळ आणि माझ्या लक्षातच नव्हतं, मी 4थी माळ म्हणून गेले, पण तिथं लक्षात आलं नाही. कलर तर घातलाय, कलर तर रोजच्या रोज मी कलर एन्जॉय करते आणि कलर घालून सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही की आज कितवी माळ आहे किती नाही. पण लक्षात नंतर आल्याच्या नंतर मी आता तुम्हाला सांगते. आज आहे 5वी माळ आणि आजचा कलर आहे पांढरा. आता करायचा आहे चहा आणि रात्रीच क्लीन वगैरे करून वटा वगैरे गेलते, करून ठेवते. मी गेलते म्हणे करून ठेवते. झाले सगळं. सकाळचे आत्ता 7 वाजलेत आणि झाल्यात भगरीच्या भाकरी. इकडे भाजी पण करून ठेवली भेंडीची भाजी पण तयार झाली. फक्त ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि तिखट मीठ भरपूर घातले. अशा पद्धतीने बनवली. आता बनवायची उपवासाची कढी. कढीमध्ये बेसन पिठाच्या ऐवजी भगरीचं पीठ घालायचे. हे आहे अर्धा लिटर दही आणि यामध्ये भगरीचं पीठ मिक्स केले. 50 ते 50 ग्रॅमच घातले. पातळ करून घ्यायचं. थोडंसं तेल टाकले फोडणीला आणि आता जिरे घालते. जिऱ्याची फोडणी घालायची. हिरवी मिरची, हळद तर घालायची नाही, त्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं. थोडीशी तडका मिरची पण घालायची, चवदार होती कढी. मस्त तडका बसलाय आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचे. त्याला कोथिंबीर नाही, लसूण नाही, काही नाही. उपवासाची आहे कढी. जिरे आणि हिरवी मिरचीचा कलर आलाय आणि ह्यामध्ये तडका पण टाकलाय थोडासा मिरचीचा, लाल मिरचीचा, त्यामुळं खूप टेस्टी होणार आहे. मिरच्या फ्राय करून घेतल्यात. झालंय उपवासाचं आणि स्वयंपाक पण झालाय. सकाळचे आत्ता 8:30 ते 9 झालेत.
हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आत्ता सकाळचे 11 वाजलेत आणि 11 वाजेपर्यंत सगळं आवरले। फराळाचं ते बनवून ठेवले, पूजा झाली आणि आत्ता करायचं आहे फराळ। इतका वेळ लागला, 11 पर्यंत काम चालू होतं। 11 पर्यंत झाला सगळा स्वयंपाक, फराळाचं बनवलं आणि पूजा पण झाली। पूजा, आरती, पोथी सगळं झालं, उपासना वगैरे सगळं झाले। 4 दिवस कंप्लीट झालेत। मला तर वाटलं उपास वगैरे होते का नाही की, पण काहीच वाटलं नाही। मस्त गेले 4 दिवस। आजचा 5वा दिवस आहे आणि झाली आता पूजा ती झाली। सकाळचे 11 वाजलेत, 11 वाजेपर्यंत सगळं झाले। 3-3:30लाच उठायले आणि देवीला वगैरे जात होतो आम्ही। त्यानंतर घरातल्या पूजा अर्चा सगळं असते, माळ वगैरे असते, ती पण लवकरच होईली आणि फराळाचं पण बनवून ठेवले। आता करायचं आहे फराळ। 4 दिवस कंप्लीट झालेत। मला तर वाटलं उपास वगैरे होते का नाही की, पण काहीच वाटलं नाही। मस्त गेले 4 दिवस। आजचा 5वा दिवस आहे आणि झाली आता पूजा ती झाली। सकाळचे 11 वाजलेत, 11 वाजेपर्यंत सगळं झाले। 3-3:30लाच उठायले आणि देवीला वगैरे जात होतो आम्ही। त्यानंतर घरातल्या पूजा अर्चा सगळं असते, माळ वगैरे असते, ती पण लवकरच होईली आणि फराळाचं पण बनवून ठेवले। झाले सकाळचे सगळे काम आवरले, सगळे घरं वगैरे स्वच्छ झालेत आणि आता फराळ करायचा आहे। फराळ करून आराम करायचा। योगेश्वरी मातेचं काही शूट करता आलं नाही। खूप सुंदर दिसत होती देवी, खूप तिच्याकडे पाहिले की भान हरपून जात होतं, एवढं सुंदर सजवलं होतं। आणि 4 वाजता मंदिर उघडते, त्याआधीच आम्ही जाऊन बसायलो, कारण पहिलं दर्शन हे देवीचं, त्यानंतर बाकीचे कामं। माझ्यासोबत ते पण येत आहेत, त्यांची झोप मोड होती, पण चला म्हणलं की 2-4 दिवस तरी परत आपल्याला काही जाणं होत नाही, म्हणून त्यांना पण ते सोबत येतात। एकटी जाऊ नको म्हणतात मला, आणि सोबत असल्यामुळे काहीच वाटत नाही। झाले आता सगळं आवरले, कपडे झाले, फरशा झाल्या, भांडी ते सगळं आवरून ठेवले, कारण नंतर करा वाटणार नाही। आता फक्त फराळ करायचं बाकी, आणि फराळ केले की आरामाच्या नंतर मग बाकीचं संध्याकाळची आरती ते असते आणि कडकण्या पण बनवायच्यात। आज आहे 5वी माळ, आजच करावे लागतात आणि 7व्या माळाला आमच्या इथं बांधतात, ते करायचे। ह्या उपवासासाठी काही पण चालते, काही पण, म्हणजे काही ठरलेले मेनू आहेत ते चालतात आणि काहीच वाटत नाही उपवासाचं, काहीच नाही। फक्त जेवण चालत नाही, हे अन्न नाही चालत, भाकरी पोळी असं नाही चालत। उपवासाचे बरेच पदार्थ आहेत, ते मी रोज बनवायला लागले। घरी तर मी बनवायले आणि माझ्यासोबत ज्या आहेत म्हणजे उपवासवाल्या त्यांना पण मी देते। माझ्याकडून जे घडते ते 5 बोटांनी अन्नदान तितकं तरी करते उपवासवाल्यांचं। घरी एकटीसाठी नाही बनवत, हे सगळं बाकीच्यांना पण देते। बरेच जणांना दिले मी आतापर्यंत आणि अजूनही 2-4 दिवसामध्ये कोणाकोणाला देईल सांगता येत नाही, बरेच जणांना द्यायचे अजून पण। या तुम्ही पण फराळ करायला, आता फराळ करायचा, त्यानंतर आराम करायचा, कारण पहाटेपासून उठलेली आणि झोप पण येते मला। सगळं आवरले, कसं आवरले तेच कळालं नाही मला। सगळं आवरले, त्यांचा स्वयंपाक सगळ्यांचा बनवून ठेवला आणि माझं पण फराळाचं करून ठेवलं, आणि कोणाला जर उपवास असेल त्यांच्यासाठी पण मी आगाऊचं करून ठेवायले।